तर नीट यूजी 2026चा निकाल पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। बीडच्या वडवणीमधील ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनीला उत्तरपत्रिकेनुसार 720 पैकी 702 गुण मिळणं अपेक्षित असताना प्रत्यक्ष स्कोर कार्डवर मात्र अवघे 87 गुण असल्याचा आरोप होतोय। मिळालेली OMR शीट ही चुकीची असल्याचा दावा ज्ञानेश्वरीने केलाय। तिच्याकडे प्रश्नपत्रिकेचा पुरावा आहे। या अनपेक्षित निकालामुळे पवार कुटुंब प्रचंड धक्क्यात आहे आणि मुलीचं भविष्य खराब होण्याच्या भीतीने तिच्या आईला अश्रू अनावर झालेत। हे खरं तर अतिशय धक्कादायक म्हणावं लागेल। एकीकडे नीट पेपर फुटी प्रकरणी सध्या दिल्लीत आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे आता ही अशी स्थिती आहे। बीड मधली स्थिती आपण पाहतोय। विद्यार्थिनीला 702 ऐवजी फक्त 87 गुण मिळालेले आहेत। विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय का, असा मोठा प्रश्न सध्या देशासमोर उभा ठाकलाय। ज्ञानेश्वरीसह पवार कुटुंबासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। पाहूया। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर नीटची जी परीक्षा आहे ती पारदर्शक पडेल किंवा पारदर्शक होईल असं वाटलं होतं, मात्र काल नीटच्या जे पेपरचा निकाल हाती आलेला आहे, या निकालानंतर जे आहे ते जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। असाच प्रकार जे आहे तो बीड जिल्ह्यामधून देखील समोर आलेला आहे। माझ्यासोबत जी नीटची विद्यार्थिनी आहे, नेमकं काय प्रकार घडलेला होता, नेमकं कशामुळे तुमचं संपूर्ण गोंधळ उडालेला आहे, नेमकं काय प्रकरण आहे? नीटचा जो 3 मेला पेपर झालेला, त्या 3 मेच्या पेपरमध्ये पेपर लीक झाला। त्याच्यामुळे पेपर कॅन्सल झाल्यामुळे डबल रिनीटची पेपर घेण्यात आला। त्या रिनीटच्या पेपरमध्ये जो आम्ही पेपर दिला, त्यानंतर आम्ही घरी येऊन तो पेपर NTA ऑफिशियल आन्सर कीनुसार तो पेपर चेक केला। त्याच्यामध्ये आम्हाला 702 मार्क्स येत होते। त्या मार्क्सवरून आम्हाला समजले की आपल्याला एम्स कॉलेज भेटून जाईल म्हणून। पण नंतर काही दिवसांनी जी OMR आली, ती OMR ही पूर्ण चुकीची आलेली आहे। जी मी तिथं क्लासमध्ये बसून जी फिल केलेली ही ती OMR नाहीये। आणि त्यानंतर जे आपल्याला चॅलेंज करण्यासाठी जे आपल्याला 2 दिवस दिलेले होते, 13 ते 15 जुलै सकाळी 11 वाजेपर्यंत, पण आपल्याला तोपर्यंत ही OMR आली नाही। त्यानंतर पूर्ण 12 तासाच्या नंतर आपल्याला OMR आली। ते OMR साठी मग आपल्याला चॅलेंज करण्यासाठी दुसरी जागा नव्हती, म्हणून आम्ही मेल केला NTA ला की आमचा पेपर जो आहे तो रिजेक्ट करून पाठवा म्हणून। पण NTA ने माझे 8 मेल रिजेक्ट केले आणि त्यानंतर त्या मेल करतच होतो। त्याच्यामध्येच 12 तासानंतर लगेच नीटचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये मला फक्त 87 मार्क आलेत। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर एवढा मोठा महाघोटाळा झाला, पेपर फुटला, त्याच्यानंतर परीक्षा पार पडली। कसं बघता तुमच्या डोळ्यामध्ये एकीकडे अश्रू आहे, दुसरीकडे तुम्हाला कॉलेज चॉईस करायचं होतं, मात्र संपूर्ण आता अडथळे निर्माण झालेत। मग काय भावना तुमचे मन दाटून येते? ह्याच्यामध्ये जे आम्हाला मार्क्स एक्सपेक्ट होते, ज्या 702 मार्कमध्ये आम्ही माझं पूर्ण कुटुंब, माझे आई वडील खूप खुश होते माझ्यावर। आणि हे जे स्कोर कार्ड आलं त्याच्यामध्ये जे 87 मार्क आले ते बघून मी स्वतः ॲडमिट झाले। माझे आई पप्पा पण पूर्ण दुःखात आहेत। हे एक्सपेक्टच नव्हते आम्हाला मार्क की 87 मार्क येते पूर्ण 702 मार्कावरून। जर 10-15 मार्काचा खालीवर झाले असेल तर ते एक्सपेक्ट होते, पण हे जे डायरेक्ट 702 मधून 87 मार्क आणणे हे अजिबात एक्सपेक्ट नव्हतं। तुझी मागणी काय आता नेमकी? माझी सरकारला एवढीच मागणी, शिक्षण मंत्र्याला आणि सरकारला एवढी मागणी की हे जे माझी OMR जी ओरिजिनल आहे ती आम्हाला दाखवण्यात यावी आणि त्यानुसार जे मला मार्क्स येत आहेत ते मार्क्स मला देण्यात यावे। कारण हे जे 87 मार्क हे माझे मार्क्स नाही आहेत। मी जे मॉक टेस्टमध्ये पेपर सोडवले, ते मॉक टेस्टमध्ये मला दरवेळेस 720, 710 असे मार्क्स येत होते आणि हे जे डायरेक्ट ओरिजिनल पेपर झाला त्याच्यामध्ये मला फक्त 87 मार्क आलेत, जे मला याचे 702 मार्क्स हवे होते। माझी सरकारला मागणी की हे माझी ओरिजिनल आन्सर शीट आहे, माझी ती आन्सर शीट मला ओरिजिनल द्यावी आणि त्यानुसार मला मार्क्स द्यावे म्हणून। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।